भाऊ, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती तपोवनमधील असंख्य म्हणजे हजारो वृक्षतोड होणार आहे. आज शिवसेनेच्या वतीने एक आंदोलन करण्यात आले. ते झाडं तोडावे का नाही तोडावे आणि त्यांची भूमिका काय आहे? नाही, कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या जागेत म्हणजे झाडांचं वृक्ष तोडणं, मला वाटते त्या झाडांशी अनेकांशी आस्था जोडलेली आहे. अनेकांची भावना त्या ठिकाणची आहे आणि म्हणून आस्थेचा भावनेचा विचार केला गेला पाहिजे. आणि एकीकडे आपण दिवसेंदिवस विकास करतो, विकास करताना जंगलाचा ऱ्हास करतो आणि त्याच्यामुळे पर्यावरणाचा धोका निर्माण झालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे. तर आणि त्याच्यामुळे शिवसेना ही जनतेच्या सोबत त्या ठिकाणी उभी आहे. आणि म्हणजे आम्ही पण शिवसेनेचं जे भूमिका ती असेल, तर तीच भूमिका आमची पण त्या ठिकाणची असेल. देवाभाऊमय आहेच, पण इतर पक्षही देवाभाऊंच्या इशाऱ्यावर जातात असं मंगल प्रसाद लोढा साहेबांनी सांगितलं की भारतीय जनता पक्ष तर देवाभाऊचा आहे, त्याच्यामध्ये काही नाकारता येत नाही. परंतु सगळेच पक्ष देवाभाऊ चालवतात हे सगळं 100% खोटं आहे. शिवसेना हा पक्ष शिवसेनेच्या ध्येय धोरणावर चालतो. आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आहे, ते जे पक्षाला दिशा देतात, ते ज्या सगळ्यांना काय आंदोलन करायचे का निदर्शनं करायचे का काय आणखी जनतेकरता काय करायचं, हे सगळे आमचे ध्येय धोरण पक्ष ठरवत असतो. त्याच्यामुळे लोढाजीच्या बोलण्यामध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही. ते त्यांनी त्यांच्या प्रेमापोटी केलेलं वक्तव्य असावं. मुंबईत भाजपचा महापौर झाल्यावर आपली कॉलर टाईट होणार आणि शेजारचा मुलगा कितीही सुंदर असला तरी आपल्याच मुलाला कडेवर घेतलं जातं. त्यांनी मुंबई महापौर पदी भाजपचा बसावा. शिवसेना भाजप युती म्हणजे आमची शिवसेना त्यांची युती असेल तर निश्चितपणे त्यांच्या जागा जर जास्त आल्या तर महापौर त्यांचाच होऊ शकेल. आमच्या जागा जर जास्त आल्या तर आमचा होईल. तुमचा दावा आहे का त्याच्यावरती, तो भाजपचा दावा आहे? नाही, आता जागा वाटपावर डिपेंड करते. एकनाथ शिंदे साहेब काय भूमिका घेतात. आणि मुंबईमध्ये जर जिंकायचं असेल तर महायुती झालीच पाहिजे. जे महाराष्ट्रात महापालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये खाली झालं, काही ठिकाणी आपसात भाजप शिवसेना लढली आणि त्याचा फटका आम्हालाच त्या ठिकाणी बसला आणि महाविकास आघाडीला फायदा झाला. तर महाविकास आघाडीला फायदा होणार नाही याची काळजी दोन्ही पक्षाचे नेते घेणारच आहेत. पण एवढी युती असताना पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात की महापौर हा भाजपचाच बसेल, असं स्पष्ट ठासून बोलले सिंधुदुर्ग. आता जास्त जागा ते लढणार असल्यामुळे ते ठामपणे सांगू शकतात. आपला दावा राहील का मग? आता आमच्या जागा आम्ही किती लढवतोय, तर अद्यापर्यंत तर काही आपला शिवसेनेचा महापौर होईल असं काही वक्तव्य आमच्या पक्षाच्या नेत्याकडून आलेलं नाहीये. पण जर समजा काही महायुती नाही झाली तर मग आम्ही पण आमचा महापौर करू.